अरे का रे कान्हा तुझी माझ्यावर वाकडी ही नजर, तुझ्या माझ्या नात्याची जरा कर तू कदर। भरत्यात मागून येऊन तू ओढतोस पदर, आणि सोड वाईट खोड ही कान्हा आता तरी सुधर। हरी हरी चल हो शहाणा मनमोहना, चल हो शहाणा मनमोहना। माग माग असं माझ्या येऊ नको ना, घडी घडी बोलायला लावू नको ना, गाना गाना गाना। चल हो शहाणा मनमोहना, चल हो शहाणा मनमोहना। अनयाची मी बाई शमडा पोर तू, जाऊ नको तू फुकाचा मला चोर तू। जाऊ नको तू फुकाचा हिला जोर तू, जाऊ नको तू फुकाचा हिला जोर तू। रानो वनी मनी चित्त चोर तू, रात्रंदीन जीवाला लावतो घोर तू। रात्रंदीन जीवाला लावतो घोर तू, रात्रंदीन जीवाला लावतो घोर तू। वेड्यावानी वागू नको नाद हा सोड, तुझी माझी काना नाही जमणार जोड। जाना कान्हा जाना चल हो शहाणा मनमोहना, चल हो शहाणा मनमोहना। सासू सासरा नवरा घरी, संशयाने चिडतात माझ्यावरी। संशयाने चिडतात हिच्यावरी, संशयाने चिडतात हिच्यावरी। वेळोवेळी येऊन छळतो घरी, रुक रुक लावून जातो माझ्यावरी। रुक रुक लावून जातो हिच्या उरी, रुक रुक लावून जातो हिच्या उरी। मधुप्रकाश उमेशाची बहीण ही राधा, ओळखून आहे हा तुझा इरादा। जाना कान्हा जाना चल हो शहाणा मनमोहना, चल हो शहाणा मनमोहना। माग माग असं माझ्या येऊ नको ना, घडी घडी बोलायला लावू नको ना, जाना जाना जाना। चल हो शहाणा मनमोहना, चल हो शहाणा मनमोहना, चल हो शहाणा मनमोहना, चल हो शहाणा मनमोहना। अहो तुरेवाले घाणेकर बुवा, शक्तितुऱ्याच्या नियमानुसार मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय। प्रश्न असा आहे की अनुसयेच्या घरी प्रकटित झालेली ज्ञानबोध मूर्ती कोणती? बुवा याचं उत्तर तुम्ही खरं खरं द्यायचं आहे।